नमस्कार, आपण आहेत लातूरमध्ये गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी मंडळ आहेत। काही मंडळ आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत गणपती बाप्पांना कशा पद्धतीने निरोप दिलेला आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काही मंडळ आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। काय सांगाल तुम्ही गणपती बाप्पांना निरोप देताय? काय गणपती बाप्पांना मागणं मागितलं, काय सांगाल? सर्वप्रथम सर्व मंडळीला माझा नमस्कार। मी सुरवसा गायत्री पवन, मंदाकिनी नर्सिंग कॉलेज आणि स्वरा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज यातर्फे मी बोलत आहे। तर आम्ही आता जाता गणपती बाप्पाला निरोप देत आहोत। जाता गणपती बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की त्यांनी आमदार आणि खासदार जे आहेत त्यांना गणपती बाप्पा सद्बुद्धी द्यावी की जिल्हा रुग्णालय लातूर जिल्हा रुग्णालय लवकरात लवकर आणावीत आणि त्याचा लाभ सर्व नर्सिंगच्या स्टुडंटला मिळावा व गोरगरिबांना मिळावा एवढीच प्रार्थना करते। आज मंदाकिनी नर्सिंग इन्स्टिट्यूट आणि स्वरा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या दोन्ही कॉलेजच्या वतीने गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी आम्ही आज सर्व विद्यार्थ्यांसोबत विसर्जनास जात आहोत आणि गणपती बाप्पांच्या चरणी आम्ही असं मागणं मागतोय की या लातूर जिल्ह्यामध्ये लातूरला जिल्हा रुग्णालय नाही तर ते जिल्हा रुग्णालय लवकरात लवकर त्याचं बांधकाम जे काय असेल ते पूर्ण करून पूर्ण इथले स्थानिकचे आमदार असतील खासदार असतील यांच्या एवढीच विनंती की गणपती बाप्पांच्या चरणी आम्ही एवढी विनंती करतो की यांना या लातूर जिल्ह्याचं जिल्हा रुग्णालय यासाठी त्यांनी लवकरात लवकर सुरू करावं हे आम्ही त्यांच्या चरणी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना। हे होते गणपती मंडळचे काही कॉलेजचे विद्यार्थी होते। त्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पांना मागणं मागितलं की गणपती बाप्पा इथल्या लातूरच्या खासदार आणि आमदारांना सद्बुद्धी दे आणि इथलं लातूरचं जिल्हा रुग्णालय लवकरात लवकर होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी गणपतीच्या समोर केली आणि गणपती बाप्पांना निरोप दिला। इथंच थांबतोय। मारुती काळे, महाराष्ट्र सत्ता, लातूर।